बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे लिखित कादंबरी सभापती. प्रकरण 4. घरून ऑफिसला निघताना साहेबांना उशीर झालेला होता म्हणून पीएचा फोन आला. हॅलो. जय भीम साहेब. जय भीम. काय साहेब, आज मीटिंग आहे. किती वाजता? 1 वाजता. पर कुणाच्या चेंबरमध्ये? आपल्याच. बरं मग येतो की. आणि हे बघा, अजेंडा बरोबर ठेवा. सगळ्यांचे अर्ज काढून ठेवा. बरं, मेंबर लोक आलेत का? होय. बरं मग त्यांना बसा म्हणावं, मी आलोच. साहेबांनी फोन खाली ठेवला. मीटिंगला जायचं माहीत असूनही ते तसेच लोडाला टेकून बसले. बरं मग अजून कसं काय? एवढंच स्वतः सांगायचं म्हणून आलतो. साहेबांनी गावाकडून आलेल्या माणसाला पुन्हा पुन्हा तेच विचारलं. सकाळीच गावाकडचा माणूस आला होता. तो सांगत होता, म्हैस व्यालिया रेडकू झाले, चीक घेऊन जावं म्हणून आलोय. येता येता तुळजापूरच्या आईला निवद दावला. 5 परड्या भरल्या. बरं केलं. साहेब पटकन बोलले. अरे पण वैरणीचं कसं? आता काय तुम्हाला सांगावं, लई तुरंकाळ आहे. त्याचं काहीतरी केलं पाहिजे. जित्राबाला लई खायला लागतंय. गडी अडचणी सांगत होता. साहेब उपाय सांगत होते. बरं मग असं कर, माझी मीटिंग झाली की तू आणि ड्रायव्हर बाजारात जा. सरकी पेंट घेऊन या आणि तसंच गाडी घेऊन गावाकडे जावा. बरं आहे. साहेबाला दुभत्याचा नाद भारी. लहानपणी दुधा वाचून तारांबळ झालेली, गवंडी काम करताना खायची हरबड झालेली. तेव्हा सभापतीपद मिळताच त्याने 2 म्हशी घेतल्या. अनायासे समाज कल्याण खात्यामार्फत हरिजन गिरिजनांना गाई म्हशी वाटपाची स्कीम होती. गावच्या लोकांचे अर्ज मागवून घेतले. त्यातच पीएने बाईसाहेबांच्या नावचा एक अर्ज लिहून घेतला आणि दुसरा साहेबांच्या आईचा. इतरांच्या बरोबर यांचेही अर्ज मंजूर करण्यात आले. मुरुडाच्या बाजारात जाऊन बँकेच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष 2 म्हशी घेतल्या. तवापासनं घरात दुभतं सुरू झालं. पहिली म्हैस व्याली तेव्हा स्वर्ग 2 बोटं उरला होता. 4-5 लिटर दूध कधी जन्मात बघितलं नव्हतं. आणि पुन्हा दुसरी म्हैस व्याली म्हटल्यावर तर साहेबांना हर्षे वायूच झाला. गावाकडे त्यांनी 3 एकर जमीन बी घेतली होती. त्यावर एक गडी ठेवलेला होता. तोच सगळं बघायचा. दूध डेअरीला घालायचा. साहेब मात्र आठवड्याला जाऊन दुधाचा चेक घेऊन यायचे. तोच गडी सकाळी आल्यापासून साहेबांनी बारीक सारीक विचारायला सुरुवात केली होती. 12 वाजत आले होते तरी आंघोळीचा पत्ता नव्हता. पण पीएच्या फोनची आठवण होता साहेब उठले. आंघोळ करतो. बरं आहे. साहेब आत गेले. तोवर भेटायला येणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. साहेब आहेत का? आंघोळ करतात. आंघोळ? हा, एवढ्या उशिरा? तर तुमच्यासारखे रिकामे आहेत वय ते? येणाऱ्यांच्यापैकी कोणीतरी उत्तर दिलं. लोक हसू लागले. खरं आहे तर. लोक आपसात बोलायचे, कुजबुजायचे. कवा बवा आतल्या दरवाजाकडे बघायचे, नाहीतर भिंतीवर लावलेल्या बाबासाहेब, महात्मा फुले आणि शिवाजी महाराजांच्या फोटोकडे बघायचे. बैठक खोलीत एक टेबल, 2-4 खुर्च्या आणि एक कोच ठेवलेला असायचा. कुठलं तरी वॉल हँगिंग आणि जनता बँकेचं कॅलेंडर भिंतीला टांगलेलं असायचं. फरशीवर मॅट अंतरली होती तरी दरवाजाच्या तोंडाला कोपऱ्यात ती फाटलेली होती. तिथंच येणाऱ्या जाणाऱ्याच्या पायात अडखळायची. खोलीत वरच्या बाजूला कोळ्यानं जाळं विणलेलं होतं. फोटोला घातलेले हार वाळून गेले होते. बाकी सरपण ओलं असल्यानं धुराचे लोट अधूनमधून बैठकीच्या खोलीत यायचे.
पंखा फिरत असला तरी धुरामुळे गुदमरत होतंच. आत भाकरी थापल्याचा आवाज येत होता. बाईसाहेब धाकट्या पोराला खाऊ घालीत असाव्यात, कारण त्यांच्यातला एकेरी संवाद ऐकायला यायचा. मुडद्या 4 वेळा खायला तेवढा मागतोस, पण साळच्या नावानं बोंब. आता साळेला गेला तर बरं, नाहीतर मरच तर मारीन. पोराला ते आवडलं नसावं, कारण लगेच त्यानं भोकाड पसारलं. पोराच्या रडण्याचा आवाज सगळ्या घरात पसरला. तसा बाईसाहेबांनी पोराला रपाटा मारला. पोरगं गप्प बसायच्याऐवजी पुन्हा तळमळून रडू लागलं. पोराचं रडणं अधिकच वाढू लागलं. तसं साहेब गरजले. अरे रडायला काय झालं? गप्प बसून खावत नाही भाई. साहेब असेच पुटपुटत होते आणि पोरगं अदनमधनं रडायचं. ताटांची आदळ आपट व्हायची. बाईसाहेब काही बोलत नसल्या तरी कृतीयुक्त पाठ चालू असायचे. पोराचं ओरडणं ऐकायला मिळायचं आणि तशा गडबडीत साहेब ओरडायचे. अरे माझी बनियन कुठं आहे? टोपी कुठं आहे? बाईसाहेब काहीतरी उत्तर देत असल्याशिवाय साहेब पहिल्या प्रश्नाचा पुनरुच्चार करीत नसल्याचं जाणवत होतं. अखेर साहेब बैठकीच्या खोलीत आले. लोकांनी एकदम म्हटलं, नमस्कार नमस्कार. काय मंडळी, कसं काय मेडशिंगीकर? आणि तुम्ही? वा 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 भावीकर, तुमच्या गावच्या समाज मंदिराचं काम कुठंपर्यंत आलंय? साहेब असं बोलायचे. लोक उत्तरं द्यायचे. एवढ्यात फोन खणानला. हॅलो, हां निघालोच. ड्रायव्हर गाडी लाव. बरं मंडळी, मी या ऑफिसला निघतोय. तुम्ही या मागणं. आता चहा तिथंच घेऊ. बरं बरं बरं. साहेब गाडीत बसले. गाडी स्टार्ट झाली. उन्हाळ्याचे दिवस होते. उकाड्यानं माणसं बेजार झाली होती. सायंकाळ 4-5ची वेळ होती, तरीही चगमगत होतं. वाऱ्याची झुळूक वाहत नव्हती. सभापती साहेबांनी बंगल्यासमोर 4 खुर्च्या टाकलेल्या होत्या. रविवारची सुट्टी असल्यानं ऑफिस नव्हतं. दौऱ्यावरही जाणं नव्हतं. दर सुट्टीला गावाकडे जायचे, पण आज तेही कॅन्सल केलेलं होतं. खरं तर कालच गावाकडचा गडी येऊन गेला होता. त्याच्याजवळ लागल तेवढं दिलेलं होतं, म्हणून आज साहेब निवांत होते. दिवसभर पंख्याच्या हवेत राहून उकाडा कमी झालेला नव्हता. जीव नुसता कासावीस होत होता. वाळ्याचे पडदे दारं खिडक्याला लावलेले, पण त्यातूनही बरं वाटत नव्हतं. खरं तर वाऱ्याची झुळूक आली म्हणजे किती गार वाटायचं. झुळकीची वाऱ्याच्या पडद्यांना आणि कूलरला काय सर येते. म्हणून साहेब पटांगणात खुर्च्या टाकून बसलेले. अंगात खिशाचं बनियन. घरच्या घरी बनियन धुतलेलं होतं. नीट जास्त झालेली होती जरा. कुठं कुठं गडद डाग तर कुठं कुठं पांढरं धोट बनियन दिसत होतं. धोतराच्या सोग्यानं कपाळावरचा घाम पुसायचे. सूर्य मावळतीला गेलेला होता, तरी उष्मा जाणवत होता. आराम खुर्चीवर रेलून साहेब बसलेले. एका हातात अडकित्ता होता, त्यात सुपारी पकडलेली. अगदी सावकाशीनं सुपारी कातरीत होते. साहेबांना सुपारी कातण्याचं भारी वेळ. अगदी बारीक कातरून कातरून तोंडात पद्धतशीर टाकायची. दाढेखाली सुपारी ठेवायची गरजच नसायची. नुसती जिभेवर ठेवली की घशाखाली विरघळते असं होऊन जायचं. सुपारी कातरता कातरता साहेब वर आकाशात बघत होते. ढगाचा कुठं टिपूस नव्हता. हळूहळू अंधारू पाहत होतं. 3-4 खुर्च्या टाकलेल्या होत्या, तरी त्यांच्याखेरीज कुणीच बसलेलं नव्हतं. नाही म्हणायला त्यांचा धाकटा मुलगा महेंद्र थोडा वेळ खुर्चीवर खेळला. पुन्हा मातीत उतरला. माती उधळायला लागला. तेव्हा त्यांनी त्याला घरात हाकलून दिलं. त्यानंतर कुणी आलंच नाही. बंगल्यात शिपाई होता. बाईसाहेब स्वयंपाक करीत होत्या. 2 पोरी गावाकडे आजीकडे गेल्या होत्या आणि देवदत्त सकाळपासून घरी नव्हता. मित्रांबरोबर बाहेरच होता. साहेबांना वाटायचं पोरगं सकाळी गेलंय, ते अजून परत आलं नाही. मध्यंतरी बायकोला त्यांनी विचारलं तर त्या म्हणाल्या, आता तो काय लहान आहे होय, येईल की एवढ्यात.
बायकोच्या उत्तरानं साहेब गप्प बसले. वास्तविक त्यांना खूप काहीतरी म्हणायचं होतं, पण कसलं ते बोलणार. आपण घरी असलो की पोरगं समोर येत नाही, कधी पुस्तक घेऊन वाचित बसलेलं नाही, त्याला काही विचारलं जावं तर सरळ उत्तर नाही, म्हणून साहेब सहसा बोलत नाहीत. परंतु त्याच्या मुख्याध्यापकाने फोन करून सांगितल्या दिवसापासून साहेबांना वाटलं प्रत्यक्ष देवदत्तला खरं खोटं विचारावं, पण पोराचा पत्ता तरी असावा ना. साहेब घरी असले तर पोरगं शाळेत गेले म्हणून आईनं सांगावं, आणि बाप ऑफिसात गेला की मुलगा घरी आलेला, आणि योगायोगानं दोघांची गाठ घरी पडलीच, आणि बापानं बोलायला तोंड उघडलं तर कोणतरी आलेलं असतंय. साहेब आहेत काय? दारातनं हाक ऐकू यावी. साहेबांनी ओटावर आलेले शब्द गिळून टाकावेत आणि शिपायाला ओरडून सांगावं, कोण आहे ते बघ जरा. शिपाई दाराशी जाणार तोवर साहेबांनी अंगात नेहरू शर्ट घातलेला असायचा. वय आहेत साहेब, बसा, मी सांगून येतो. शिपाई माणसांना व्हरांड्याच्या खोलीत बसून आज साहेबांना निरोप द्यायला जाणार. काय? गोजवाड्याची माणसं आलेत. साहेबांचा नाईलाज व्हायचा. ते लोकांना भेटायला जाणार. लोकांची भेट टाळावी म्हटलं तर शक्य नसायचं. मोप वेळा त्यांच्या तोंडात आलं की घरी नाहीत म्हणून सांग. मग लोक विचारायचे, कुठे गेल्यात? दौऱ्यावर. कोणत्या गावाला? खानगावाला जातो म्हणले होते. आता साहेब लोकांचं आपण काय सांगावं. गाडीत बसले म्हणजे त्यांना 10 दिशा मोकळ्याच. अहो जिल्ह्याचे राजे ते, त्यांचं काय सांगावं, कुठे बी जातील. शिपाई लांब लचक उत्तर द्यायचा, पण भेटायला आलेले लगेच माघारी फिरत नसायचे. कवा शिक परत येतील? तेवढं काय सांगितलं नाही बाबा. मग असं करता, एवढ्या पिशव्या ठेवता इथं. साहेब कवा काय येणार, भेट घेतल्या बिगार जायचं नाही काय. लोक असे निर्णायक बोलत तेव्हा शिपायाचा आणि साहेबांचा सुद्धा नाईलाज व्हायचा. तेव्हा त्यापेक्षा भेट घेणंच कोणतं वाईट. म्हणून साहेब काही आडेवेडे न घेता लगेच भेटायला येत. अशानं देवदत्ताशी बोलणं अनेक वेळा टळून गेलं होतं. आज तर दिवसभर साहेब घरी होते. सुदैवानं भेटणारे कोणी आले नाहीत. तेव्हा पोराला बोलावं म्हटलं तर देवदत्त सकाळपासून घरात नाही. होय ग? साहेब गरजले. अर्थात साहेबांची हाक ऐकू जाण्यासारखी नव्हती. बाईसाहेब आत स्वयंपाक करीत होत्या. स्वयंपाकघरात कसं काय ऐकू जाणार. तरी पण साहेब देवदत्ताच्या विचारानं अस्वस्थ झाले. पुन्हा एकदा त्याने हाक मारली, देऊ कुठे गेलाय ग? अर्थात उत्तर आलं नाही. साहेब दाराकडे बघतच स्वतःला समजावीत गप्प बसले. हाताला काहीतरी चाळा पाहिजे म्हणून धोत्राला पानाचे 2-4 तांबडे डाग पडले होते. ते पुसण्याचा प्रयत्न करू लागले. धोत्राचा तेवढाच भाग चुरगाळून दोन्ही चिमटीत धरून डाग पुसण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा केला. पण कशाचं काय आणि काय. डाग निघाला असेल अशा समजुतीनं त्याने धोतर झटकून पाहिलं. पण छे, डाग तर निघालाच नाही. उलट बारीक चुरगाळलेल्या घड्या मात्र जाळ्या गळत दिसू लागल्या. साहेब पुन्हा वैतागले. त्याने धोतर चुरगळण्याचा नाद सोडून दिला आणि पुन्हा दाराकडे बघत हाक मारू लागले. तोच कोणतरी बोललं, साहेब. अनपेक्षित आवाजाने ते दचकले आणि म्हणाले, कोण? एक 50-55 वयाचा गृहस्थ साहेबांच्या पुढे हात जोडून उभा होता. डोक्यावर पांढरी टोपी, अंगात सदरा आणि जाडं भरडं धोतर होतं. दाढीचे केस वाढलेले असल्याने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सहज ओळखता येत नव्हते, पण डोळ्यातला करुण भाव लगेच ओळखू येत होता. कोण? साहेबांनी स्वतःला सावरीत आणि त्या माणसाला एकाएकी आपल्या घरी आल्याचं पाहून म्हटलं, मी यादव बनसोडे. त्या माणसानं हात जोडून उत्तर दिलं, कुठले? इथलाच. काय काम होतं? त्या माणसानं इकडं तिकडं पाहिलं. कुणी नसल्याची खात्री झाल्यावर थोडासा तो पुढं झाला आणि म्हणाला, साहेब,
जरा नाजूक काम आहे. हा, नाजूक म्हणजे काय? आणि माझा काय संबंध? होय साहेब, आपल्याकडेच काम आहे. हा, साहेबांना काहीही कळेना. तो माणूस तर सारखे हातच जोडीत होता. चेहऱ्यावर केविलवाना निरपराधी भाव सारखा प्रगट होत होता. साहेब, आम्ही गरीब माणसं, इज्जतीनं जगणारी. खायला नाही मिळालं तरी तसंच घरात मरून पडू. पण पण अरे पण पण मला हे कशासाठी सांगता? खरं काय ते सरळ सांगा की. साहेब नीट सावरून बसले. त्यांना काहीही समजेना. एक माणूस येतो काय आणि इज्जत आणि गरिबीबद्दल बोलतोय. काम असलं म्हणजे माणसं असंच काहीतरी बोलतात आणि संकट पुढं आणून ठेवतात. पुढाऱ्याने सगळं केलं पाहिजे असं त्यांना वाटतं, पण हा माणूस तशापैकी नसावा असं थोडंसं साहेबांना वाटू लागलं. म्हणूनच त्यांनी त्याला दिलासा देत म्हटलं, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या आधी, आणि मग सवलतीनं बोला. नका साहेब, आमची लायकी नाही खुर्चीवर बसायची, पण गरीबाला असं मारू नका. त्या माणसाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मग मात्र साहेबांना राहवलं नाही. ते उठले आणि त्याच्या दंडाला धरून म्हणाले, अरे असं काय, घाबरू नका. बनसोडे खुर्चीवर कसे बसे बसले. साहेबांनी ही बैठक मारली आणि त्या माणसाकडे सांगा अशा समजुतीने बघितलं. बनसोड्यांनी पुन्हा एकदा अवतीभोवती बघितलं. बंगल्याकडे एकदा बघितलं. दारातून कोणी येत नसल्याची खात्री झाल्यावर सांगायला सुरुवात केली, साहेब, मला 3 पोरी आणि 1 पोरगा आहे. साहेबांना त्याचा बोध होईना. हा माणूस जर प्रपंचातलं सांगायला आलेला आहे, वास्तविक काहीतरी अडचण असेल आणि कर्ज मिळावं म्हणून सांगेल असं त्यांना वाटलं होतं. पण हा तर भलतंच सांगतोय म्हटल्यावर साहेबांना कसंच वाटलं. म्हणून ते मध्येच म्हणाले, बरं, मुद्द्याचं बोला. होय साहेब, मुद्द्याचंच सांगतोय. थोरल्या पुरीचं लग्न झालेलं नाही. शिकलेली नसल्यामुळं घरीच आहे. बरं, पण दुसऱ्या दोघींना मात्र मी शाळेत घातलंय. एक 8वीला आहे आणि दुसरी 7वीला. चांगलं झालं ना. पोरी शिकल्या पाहिजेत. आपल्या समाजात पोरी शिकल्या तरच खरं आहे, नाहीतर उपयोग काय? होय साहेब, म्हणून तर मी ह्या पोरी शाळेत घातल्यात. म्हटलं आपलं व्हायचं ते होऊ देत, पण लेकीच्या जन्माचं तरी चांगलं व्हावं. पण पण काय साहेब, आपलं थोरलं पोरगं बी म्हणा शाळेत आहे. होय, त्याचं काय? साहेब, गरिबाच्या लेकींना शिकू द्यावं. म्हणजे? तेच तर सांगाय आलोय. अहो, पोरीच्या जातीला वाटत अडवून काय बाय बोलतोय तुमचा लोक. असं गरिबाच्या लेकरासनी करूच नाही. त्यामुळं पोरीची शाळाच बंद करायची वेळ आली या. बनसोड्याने एका दमात सांगितलं. तसं साहेबांना दरदरून आलं. खुर्चीत ते थडथड उडू लागली. हायला, भडव्याची ही हिंमत. म्हणून तर साहेब तुमच्या कानावर घालायसाठी आलोय. तुम्ही मोठी माणसं, आमचं कुणाला बी खरं वाटणार नाही, पण माझी पोरगी खोटं कधी सांगायची नाही. वातावरण एकदम क्षुब्ध झालं. साहेबांचा चेहरा क्षणात खरकन उतरायचा, तर लगेच लालबुंद व्हायचा. त्यांना काहीच बोलता येत नव्हतं. पोराचा भयानक राग आला होता. त्याला काय करावं आणि काय नको असं त्यांना झालं होतं. तोंडातून कसल्याही शिव्या कोणत्याही क्षणाला आल्या असत्या, पण जिल्हा परिषदेच्या निवासस्थानाच्या आवारात तसं करणं योग्य नव्हतं, म्हणून ते तोंडच उघडत नव्हते. डोळ्यांतून मात्र अंगार फुतकारत होता. पोरगं तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही असं त्यांना वाटत होतं. काल परवा त्याच्या मुख्याध्यापकाने फोनवरून जे सांगितलं होतं ते खरंच होतं. म्हणायला काय हरकत नाही असं त्यांना वाटू लागलं.
तरी पण उघड काहीही न दाखवता त्याने एकदम खालच्या स्वरात म्हटलं, हे पहा बनसोडे, तुम्ही काळजी करू नका. पोरींचं शिक्षण असल्या कारणानं बंद करू नका. पोरग कुणाचं का असं ना, असं वाईट वागणाऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. पण मी एवढं सांगतो की उद्यापासून तुमच्या पोरीच्या बाबतीत पुन्हा तसं घडणार नाही. काय? होय साहेब, लई उपकार होतील. बनसोड्याने हात जोडले आणि उठायला सुरुवात केली. त्याचवेळी साहेब म्हणाले, बसा, अहो चहा तरी घेऊन जा. साहेबांचा आवाज जणू काही घडलंच नाही अशा थाटात आला. पण एवढं बोलायला साहेबांनी मनाला कसं आवरलं असेल याची कल्पनाच करता येत नव्हती. नका साहेब, नका, जातो मी. जे सांगायचं होतं ते सांगितलं. जीवाची चिंता बरी सुटली. आणि बनसोडे तटकन उठले आणि चालायला लागले. साहेबांचा चहा नाकारताना त्याला काहीही वाटलं नव्हतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.